नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 23 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करत जा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, फेब्रुवारी 2026मध्ये भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या G4 गटाची बैठक कुठे झाली? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच जर्मनी. तर जर्मनी या देशामध्ये फेब्रुवारी 2026मध्ये भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या G4 गटाची बैठक झालेली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, बघूयात आपण याबद्दल. फेब्रुवारी 2026मध्ये भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या G4 गटाची म्हणजेच G4 ग्रुपची बैठक जर्मनीमधील म्युनिक येथे झाली होती. ओके, लक्षात ठेवा. बघा, ही बैठक 62व्या म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स म्हणजेच म्युनिक सुरक्षा परिषदेमध्ये पार पडली आहे. ओके, बघा, ज्यामध्ये G4 देशांचे परराष्ट्र मंत्री म्हणजेच विदेश मंत्री एकत्र जमून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील म्हणजेच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमधील सुधारणा आणि रिफॉर्म्स, मल्टीलॅटरलिझम यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक विषयांवर चर्चा केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारत सरकारने हॅमर या मार्गदर्शक शस्त्राचे म्हणजेच गाइडेड मिसाईलचे निर्मितीसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? ओके, तर बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच फ्रान्स. तर फ्रान्स या देशासोबत भारताने हॅमर या मार्गदर्शित म्हणजेच गाइडेड मिसाईल निर्मितीसाठी नुकताच करार केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, फ्रान्स या देशाची राजधानी ही पॅरिस. चला बघूयात आपण याबद्दल. भारत सरकारने हॅमर मार्गदर्शित शस्त्र म्हणजेच प्रिसिजन गाइडेड वेपन बघा याच्या निर्मितीसाठी फ्रान्स या देशासोबत फ्रान्सची कंपनी आहे सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीसोबत करार केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, हॅमर जे आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. हॅमर हे फ्रान्सने विकसित केलेले एक अत्याधुनिक एअर टू ग्राउंड प्रिसिजन गाइडेड वेपन आहे. ओके, म्हणजेच हवाई मार्गदर्शक शस्त्र आहे. याला AASM म्हणजेच आर्मेमेंट एअर सोल मॉड्युलर असेही म्हणतात. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघा, आणि हे जे शस्त्र आहे ते GPS, INS आणि इन्फ्रारेड गाइडेड प्रणाली यामध्ये आहे. ओके, हे तंत्रज्ञान यामध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताने कोणत्या देशासोबत नुकताच मायनिंग पॅक्टवर करार केला आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताने कोणत्या देशासोबत नुकताच मायनिंग पॅक्टवर करार केला आहे? ओके, लक्षात ठेवा. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच ब्राझील. तर ब्राझील या देशासोबत भारताने नुकताच मायनिंग पॅक्टवर सही केलेले आहेत. ओके, म्हणजेच हा या पॅक्टवर सह्या केल्या आहेत म्हणजेच हा पॅक्ट केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जो करार आहे तो नुकताच भारताने केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतातील पहिल्या खाजगी क्षेत्रातील एअरबस H125 हेलिकॉप्टरच्या शेवटच्या असेंब्ली लाईनचे उद्घाटन कुठे केले? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच वेमगल, कर्नाटक. तर कर्नाटकमधील वेमगल येथे हे उद्घाटन करण्यात आले आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. फेब्रुवारी 2026मध्ये बोधन AI आणि एजू AI स्टॅक कोणी लॉन्च केले? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच धर्मेंद्र प्रधान. तर धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतेच फेब्रुवारी 2026मध्ये बोधन AI आणि एजू AI स्टॅक लॉन्च केलेले आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. युनियन एज्युकेशन मिनिस्टर म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी भारत बोधन AI कॉन्क्लेव्ह 2026मध्ये जे की नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झाली होती त्यामध्ये ते लॉन्च करण्यात आलेले आहेत. ओके, बघा, बोधन AI हा सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI फॉर एज्युकेशन
म्हणून भारतामध्ये स्थापित करण्यात आलेला आहे आणि याच संस्थेद्वारे भारत एज्युस्टॅक नावाचा एक राष्ट्रीय AI आधारित शिक्षण तंत्रज्ञान पायाभूत ढाचा तयार केला जाणार आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. हिवाळी ऑलिम्पिकच्या विंटर ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजेच जोहान्स हॉसफ्लोट क्लेबो. तर बघा, जोहान्स हॉसफ्लोट क्लेबो असं यांचं नाव आहे. त्यांनी हिवाळी ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये सर्वाधिक सुवर्णपदके म्हणजेच एकूण 9 सुवर्णपदके जिंकून इतिहास रचलेला आहे. ओके, आणि असे करणारे ते पहिलेच खेळाडू बनलेले आहेत. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. जोहान्स हॉसफ्लोट क्लेबो हे नॉर्वे या देशामधील आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, यांनी कोणत्या खेळांमध्ये पदके जिंकली आहेत? तर बायथलॉन असं या खेळाचं नाव आहे. आणि विंटर ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी एकूण 9 सुवर्णपदके जिंकून इतिहास रचलेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो विक्रम आहे त्यांनी 2026च्या विंटर ऑलिम्पिक्स दरम्यान पूर्ण केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाची नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच प्रसन्न कुमार डी. तर प्रसन्न कुमार डी हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया याचे अध्यक्ष बनलेले आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. नुकतेच कोणत्या देशातील राजांच्या थडिग्यांमध्ये 2000 वर्षापूर्वीचे 20 तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडले आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच इजिप्त. तर इजिप्तमधील नुकतेच इजिप्त या देशामधील राजांच्या थडग्यांमध्ये 2000 वर्षापूर्वीचे 20 तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि इजिप्त या देशाची राजधानी आहे कैरो. ओके, तर कैरो ही इजिप्तची राजधानी आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोणत्या राज्यामध्ये दलहन आत्मनिर्भरता अभियान सुरू केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच मध्य प्रदेश. मध्य प्रदेशामध्ये हे दलहन आत्मनिर्भरता अभियान नुकतेच शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेले आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुरू केलेले दलहन आत्मनिर्भरता अभियान हे भारतातील डाळी म्हणजेच पल्सेस उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याचे राष्ट्रीय मिशन आहे. ओके, लक्षात ठेवा. हे डाळी उत्पादनामध्ये भारताला स्वयंपूर्ण बनवण्याचे एक मिशन आहे. आणि याचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर बघा, भारतातील डाळींचे उत्पादन वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व म्हणजेच इम्पोर्ट कमी करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, तसेच उच्च प्रतीचे बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. नुकताच कोणत्या राज्य सरकारने समान नागरी संहिता अध्यादेश 2026 लागू केला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजेच उत्तराखंड. तर उत्तराखंड या राज्याने नुकताच समान नागरी संहिता अध्यादेश 2026 लागू केलेला आहे. ओके, तर बघूयात आपण याबद्दल विद्यार्थी मित्रांनो. बघा, उत्तराखंड राज्य सरकारने समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड संशोधन अध्यादेश 2026 लागू केलेला आहे. ओके, बघा, हा जो अध्यादेश आहे तो राज्यपालांच्या मंजुरीनंतर लागू झालेला आहे आणि ज्यामुळे 2024मधील UCC म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड कायद्यात काही प्रक्रियात्मक, प्रशासनिक आणि दंडात्मक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. ओके, तर बघा, याच्या मुख्य बाबी पाहूयात आपण. उत्तराखंड ही भारतातील पहिले राज्य आहे जिथे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केला गेला होता. ओके, बघा, 2026मध्ये त्यामध्ये सुधारणा करणारा अध्यादेश लागू करून कायद्याची अंमलबजावणी आणि अधिक स्पष्ट, पारदर्शक आणि प्रभावी करण्याचे प्रयत्न केले गेलेले आहेत. ओके,
म्हणजेच या अध्यादेशामध्ये नुकतेच कायद्याची अंमलबजावणी अधिक स्पष्ट, पारदर्शक आणि प्रभावी करण्याचे प्रयत्न केले गेलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आजचे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते सर्व घेतलेले आहेत. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून कळवा. धन्यवाद.